गेल्या वर्षभरामध्ये भारतीय रुपयाचे प्रचंड हाल चालू आहेत. कशामुळे हाल चालू आहेत? तर आपलं डॉलरच्या तुलनेमध्ये असलेलं किंमत जी आहे ती कमी होत चालली आहे. म्हणजे आत्ताच मागच्या 2-4 दिवसाखाली आपण बघू बघू शकतो, की $1 विकत घेण्यासाठी आता ₹95 पर्यंतची गरज आपल्याला पडते. सो प्रचंड हाल चालू आहेत. आता आपल्याला समजून घ्यायचं आहे, की हे हाल कशामुळे चालू आहेत किंवा भारतीय रुपयाचं डेप्रिसिएशन कशामुळे चालू आहे. कारणं सिंपल आहेत. आता नेमकं झालंय काय? तर गेल्या वर्षभरामध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपयाची प्रचंड मोठी घट झाली आहे. एकाच वर्षामध्ये जवळपास 9.66% ही घट आपल्याला दिसून येते. ही मोठी घट आहे. ठीक आहे. आता याच्या मागचं कारण काय आहे? तर तुम्हा सर्वांना माहिती असेल, की सध्या मिडल ईस्टमध्ये युद्ध चालू आहे. अमेरिका इराणबरोबर युद्धामध्ये बिझी आहे आणि इराणनं होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे, तिला अडवून ठेवण्याचं काम तिथं केलंय. याच्यामुळं कच्च्या तेलाच्या किमती खूप वाढल्यात. जे कच्चं तेल पहिले $50 ते $60 ला मिळायचं, ते जवळपास $123 ते $133 पर्यंत वाढत गेलं. आता साहजिक आहे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये डॉलर्स तिथं खर्च करावे लागतील आणि म्हणून भारतीय रुपयाचं डेप्रिसिएशन तिथं चालू आहे. युद्धजन्य परिस्थिती ज्या वेळेस जगामध्ये वाढते, त्या वेळेस सेफ असेट्समध्ये मोठे इन्व्हेस्टर्स गुंतवणूक करतात. जगामध्ये सगळ्यात सेफ असेट मानलं जातं ते म्हणजे अमेरिकन डॉलर. सो मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये डॉलर्सला मागणी आहे, म्हणून डॉलरची किंमत वाढतीये आणि त्याच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत कमी झाली आहे. मग आता याचं उदाहरण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सांगायचं झालं, तर एकाच महिन्यामध्ये जवळपास $10 बिलियन हे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनं भारतातून काढून घेऊन गेले. पेट्रोलियम महाग झाल्यामुळं आपण महाग पेट्रोलियम इम्पोर्टेड इन्फ्लेशन भारतामध्ये घेऊन येतोय. मग आता याच्यावर आर-बी-आय काम करती आहे. आर-बी-आयनं बँकांना सांगितलेलं आहे, की मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही डॉलर्स विक्रीसाठी काढा किंवा सेलसाठी काढा. जास्तीत जास्त $100 मिलियन पर्यंतच असेट्स तुम्हाला होल्ड करता येतील. त्याच्या पुढचे असेट्स तुम्हाला होल्ड करता येणार नाहीत. सो आपले प्रयत्न तिथं चालू आहेत. या प्रयत्नांमुळं ₹95 ला गेलेला डॉलर पुन्हा ₹93 पर्यंत महागारी आला होता. पण हा शेवट नाहीये. युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. मग आता जोपर्यंत युद्धजन्य परिस्थिती राहील, तोपर्यंत आपल्या रुपयाचा अशाच पद्धतीचा डान्स तिथं चालू राहणार आहे. सो अशाच छान-छान अपडेट्ससाठी आजच ज्ञानदीप अकॅडमीचं Instagram चॅनल आणि ज्ञानदीप अकॅडमीचं YouTube चॅनल फॉलो करा. धन्यवाद.